पहिल्यांदा आक्रमण केला 92 हत्तीने सगळ्या स्त्रियांचे चेहरे तोडला आणि 92 हत्ती आणि सगळ्या स्त्रियांचे चेहरे तोडलेला आहे आणि एकच स्त्रीचा चेहरा राहिलेला आहे, तिथं हत्यार गेला नाही। कोल्हापूर आणि कर्नाटकच्या सीमेवरती जिथे कृष्णा नदी चंद्र आकारात वळण घेते तिथेच असे एक शिवलिंग आहे जिथे नंदी महाराजांचं दर्शन घडत नाही। आणि भारतातीलच नाही तर जगातील असा एक स्वर्गमंडप जिथे चंद्र बरोबर वर्षातून एकदा स्वर्गमंडपाच्या बरोबर मध्यभागी येतो। नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी सौरभ अदुलकर सर्वांचं मनापासून स्वागत करतो। तर मंडळी, आज आपण जाणार आहोत पश्चिम महाराष्ट्रातील कर्नाटक आणि कोल्हापूरच्या बॉर्डरवरती। इथेच आहे श्री भगवान शंकरांना समर्पित मंदिर श्री कोपेश्वर मंदिर। आम्ही मंदिरात जाण्यासाठी सर्वप्रथम पोहोचलो ते म्हणजे खिद्रापूर या गावी। गाडी पार्क केली आणि मंदिराच्या दिशेने निघालो। मंदिराच्या आधी लागतं तो म्हणजे नगारखाना। नगारखान्यामधून आत गेलात की सर्वप्रथम नजरेस पडतो तो म्हणजे स्वर्गमंडप। स्थापत्यशास्त्रातील उत्कृष्ट उदाहरण असणाऱ्या या स्वर्गमंडपाला एकूण 42 दगडी खांब आहेत। हे मंदिर एकूण 4 टप्प्यामध्ये बांधलेले आहे। स्वर्गमंडप, सभामंडप, अंतराळ आणि गाभार। मंदिराच्या सभोवताली कुठेही खोदकाम केलं तर या मंदिराला लागणारा दगड तुम्हाला सापडणार नाही। हे या मंदिराचं एक मोठं वैशिष्ट्य आहे। मित्रांनो, हे मंदिर ASIच्या ताब्यात असल्याकारणाने मंदिरातील आतील भागाचं शूटिंग किंवा फोटो काढण्यास सक्त मनाई होती। त्यामुळे मंदिरातील आतील भाग या व्हिडिओमध्ये दाखवला गेलेला नाही। हा स्वर्गमंडप आणि हा नगरखाना ह्याला म्हणतात स्वर्गमंडप। स्वर्गमंडप 48 खांबावरती उपलब्ध आहे। पुढचे 12 खांब दिसतात ना, पुढचे 12 खांबावरती दक्षिण दिशेला रेड्यावर यमराज दिसतो का, आणि मोरावर कार्तिक स्वामी आणि भूत प्रेत पिशाच्यावर नैऋत्य दिशा नैऋत्य, मगरीवर वरुण देव, इथं गणपती होता औरंगजेबनं आक्रमण करून तोडलाय। आणि इथं हरणावर वायू दिशा वायू, घोड्यावर कुबेर, आणि इथं मानवी गरुडावर विष्णू लक्ष्मी, आणि इथं नंदीवर शिव पार्वती, इथं ब्रह्मा विष्णू होतं मुघलांनी आक्रमण करून तोडलेले आहेत। आणि ही दिशा बघा आग्नेय दिशा, आणि हे 6व्या शतकात मंदिर बांधलेलं आहे। आणि बांधलो कोणी? चालुक्य, शिलार आणि यादवाने। आणि आक्रमण केलं कोण? औरंगजेब। औरंगजेब पहिल्यांदा आक्रमण केला 92 हत्तीने सगळ्या स्त्रियांचे चेहरे तोडला आणि 92 हत्ती आणि सगळ्या स्त्रियांचे चेहरे तोडलेला आहे आणि एकच स्त्रीचा चेहरा राहिलेला आहे, तिथं हत्यार गेला नाही। आपल्या भारतामध्ये मंदिरे किती आहेत? 48,000 मंदिर आहेत। औरंगजेबनं 48,000चं वाट लावला। का वाट लावला? शिवराजाने गडावरून बोलवण्यासाठी। बघा ते भिंत आणि हे भिंत शिवराजाने बांधलेलं आहे। इथं त्रिपुरारी पौर्णिमेला चंद्र येतो बरोबर मधोमध, आणि इथं यज्ञ होत होतं। यज्ञ जाण्यासाठी दूर जाण्यासाठी वाट, आणि इथं आउटलेट बघा मॅडम जरा सारखा आउटलेट बघा, तिथं पाऊस पडलं तर पाणी जाण्यासाठी वाट आउटलेट। आणि 4 मे ते 6 मे सूर्यकिनार नगारखान्याच्या वरून डायरेक्ट पिंडीवर जातात। का पिंडीवर जातात? अंतर किती आहे बघा, अंतर आहे ना। आणि इथं दिवाळी झाल्यानंतर पौर्णिमा कुठलं येतो? हां करेक्ट, त्रिपुरारी पौर्णिमेला चंद्र बरोबर मध्ये येतो आणि इथून तुम्हाला 3 देवाचं दर्शन होतं। हे दर्शन कोणाला माहीत नाही। इथं थांबा, इथं या, इथं इकडे तोंड करून मागासारखं। ह्या खांबातून बाहेरच्या अंगाला बघा ब्रह्मा दिसतील, मारा ब्रह्मा, तिकडे विष्णू दिसतील, हातामध्ये चक्रगदा शंख आहे विष्णू। 48 आणि 60 खांब किती होतात?
48 आणि 60 जप कोणाचा करतो आपण? करेक्ट, 108 शंकराचा जप करतो. हा ती नगारखाना, हा स्वर्गमंडप, सभामंडप, अंतराळी गाभार. गाभारामध्ये 2 लिंग आहेत, शंकर आणि विष्णू. आतमध्ये दर्शन करून आलाय. हां, 2 लिंग आहेत. शंकराच्या मंदिरात पहिला दर्शन कोणाचं होतं? नंदी दिसली तुम्हाला? शंकरांची पहिली पत्नी असते सती. सतींच्या वडिलांचा दक्ष राजा, त्यानं पुत्रकामेशी यज्ञ केलेला असतो. त्यांना 27 कन्या असतात. शंकरांना आमंत्रण देत नाही. नारायण येऊन सतीला सांगतो, सती हट्ट धरून बसते, मी जाणार. मग शंकर म्हणतात नंदीला घेऊन जा. मग गेल्यानंतर तिचा अपमान होतो. ती यज्ञात आपलं प्राण अर्पण करते. प्राण अर्पण केल्यानंतर शंकरांना कोप येतं, म्हणतात जटा पडतात. जटातून जातो वीरभद्र, दक्ष राजाचं मुंडकं उडून खाली रक्त पडून म्हणून कुत्र्याला पाजवतो. या मंदिराच्या प्रत्येक भिंतीवरती, खांबावरती इथला इतिहास कोरलेला आहे. या मंदिरामध्ये आलात, या मंदिराचा इतिहास तुम्हाला फार मागे घेऊन जातो, अगदी रामायणापर्यंत. दक्ष राजाचं मुंडकं असं. ब्रह्माला मुख किती असतात? 4 असतात. मागच्या अंगाला 1 असतो. मागच्या अंगाला 1 असतो. बघा ब्रह्मा दिसतो का? हातामध्ये तलवार डमरू बघा, दिसतो का? खाली कुत्रा आहे काय? त्रिशूल आहे काय? आणि तलवार आहे काय? आणि मुंडकं आहे काय? दक्ष राजा म्हणजे शंकराच्या सासऱ्याचं मुंडकं. हे दक्ष राजा. आणि 92 हत्ती. हा बघा, 92 हत्तीचं सगळं शूटिंग करते. 92 हत्ती बघा. या औरंगजेबनं आक्रमण करून सगळं 92 हत्ती. हे गावचं नाव खिद्रापूर नव्हतं, कोपेश्वर आणि कोपम होतं. औरंगजेबनं आक्रमण पहिल्यांदा केला आणि त्यावेळी स्त्री पुढं होतं, आत्ताही पुढं आहेत. हा बघा, तुम्ही पुढं. त्यात किती स्त्री आहेत बघा. हां, 10 मध्ये लेडीज किती आहेत, जेंट्स किती आहेत? हां, करेक्ट. इकडं 3 जेंट्स आहेत, 7 लेडीज आहेत. हा बघा, चंद्रोदय आणि सूर्याचा असोपर्यंत हिंदू धर्म राहणार, पूजा अर्चा होणार. 1136 संगम कुठं झालाय याचा उल्लेख आम्ही बाहेर करून लावलेला आहे. या हा आतला द्वारपाल. जय आणि विजय होता, औरंगजेबनं आक्रमण करून तोडलेला आहे. इंटरलॉक बघा असं असतं, खाली बघा असं खड्ड्यामध्ये लॉकिंग असतं. हा बघा, सीस ओतून इंटरलॉक. सिमेंट नाही, काय नाही, सीस ओतून इंटरलॉक असं म्हणतात. हा बघा, दक्षिणमुखी गणपती दिसतो का? दक्षिणमुखी गणपती. आणि खाली बघा, कृष्ण बासुरी वाजवत आहे, दिसतो का? बासुरी वाजवत आहे कृष्ण. या मंदिराचं संपूर्ण बांधकाम हे इंटरलॉक सिस्टम या पद्धतीचं आहे. या मंदिरासाठी कोणतं सिमेंट ना चुना ना वाळू वापरण्यात आले. या मंदिराला एकूण 126 खांब आणि 92 हत्ती आहेत. तुमचं लग्न झाल्यानंतर वरात कशामध्ये निघालेलं? हां, चालत. तिकडं ब्रह्मा दिसतात, इकडे विष्णू दिसतात, इथं जय आणि विजय. नंदीवर वरात, शंकर पार्वतीचं वरात बघा, दिसतो का? नंदीवर वरात. औरंगजेबानं आक्रमण करून तोडलाय. या ह्या नृत्याईने सगळे चेहरे तोडलेले आहेत. हे बघा, हे कोण वाटतात? हातामध्ये त्रिशूल आहे, शंकर. इकडं आरसा आहे, अर्धनारी नटेश्वर. अर्धा शंकर अर्धा पार्वती, अर्धनारी नटेश्वर म्हणतात. त्यांच्याकडनं शिवा खायचं नाही. डोक्यावर 10 रुपये दिला तर डोक्यावर हात ठेवतात, तेवढंच ऐकायचं. बाकी त्यांच्याकडे शिवा खाला तर तुम्हाला पाप. इथं बघा, पाप पाप. इथे बघा, ब्रह्मा विष्णू जय विजय. आणि इथंही नंदी होतं. औरंगजेबनं नंदीवर वरात निघालं, औरंगजेबनं आक्रमण करून तोडलेलं आहे. आणि इथं ते वर खिडकी दिसतं ना, ते चौकने.
ध्यान करणारा बसणारा 1 वर्ष बिन पोटाला खाता ध्यान करायला बसायचं, झोपायचं नाही, काय नाही, फक्त बसायला जागा आहे, झोपायला जागा नाही. इथं बघा एकच मूर्ती चांगली राहिली, तिथं हत्यार गेला नाही औरंगजेबचं, हिचा पाय तुटलाय, तिचा हात तुटलाय, आणि आतमध्ये बघा चकाकी बघा त्या मूर्तीचं. जायला जागा तुम्ही कसंही जाऊ शकता, कारण ध्यान करायला वर्षभर बसणार असलं जायचं डायरेक्ट तिकडनं. आपल्या इंडियामध्ये आपल्या भारतामध्ये कोण हुशारा बघ्या, आपल्या भारतामध्ये लवंग दालचीन कोण विकत होतं? मसाला पदार्थ नाही. पाकिस्तानच्या पहिला कोण विकत होतं? पोर्तुगीज आणि इजिप्शियन. हे बघा ती लोक विकत होती, मग पाकिस्तान आले. दिसतात का त्यांची दाढी बघा, त्यांच्या पायातले शँडल बघा. पोर्तुगीज आणि इजिप्शियन लवंग दालचिनी विकत होतं आपल्या इंडियामध्ये. हा स्टोन बघा कुठला आहे, हे हार्ड बेसा स्टोन आहे. हा स्टोन बघा, हा स्टोन कुठला आहे? हितला आहे स्टोन. हा खिद्रापूरला, हा सह्याद्री पर्वतानं हार्ड बेसा स्टोन आहे. आणि बघा शंकराच्या मंदिराला पूर्ण प्रदक्षिणा का घालायचं नसतंय? हा बघा आतमध्ये 2 शंकर आणि विष्णू आहेत. हे मगरीचं नखं दिसतात का, याच्या तोंडातनं पाणी येतं, हे पाणी लावंडायचं नसतं. शंकरांचा आदेश आहे, पाणी लावंडायचं नसतं. शंकर आणि विष्णू आहे म्हणताना हे काय दिसतं तुम्हाला? चंद्राकार दिसतो का? दिसतो का? हां. आणि इथं बघा तिकडे ब्रह्मा आहे, तिकडे विष्णू आहे, जय विजय आहे, आणि पार्वती इकडे आहे. इथं काढा, इकडे 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 त्याच्यावरनं लावडायचं. हा बघा इकडे ब्रह्मा आहे, तिकडे विष्णू आहे, जय आणि विजय आहे, आणि इथं पार्वती नंदीवर आहे. पार्वती तुटलेली आहे निम्म. शंकरांच्या गळ्यामध्ये हात टाकून काय करत आहे बघा, हात दिसतं का? हा दिसतं. हा बघा इथं हात असं धरलेलं आहे ना. शंकरांच्या गळ्यामध्ये साप असं शेपूट हलवत असतं, सापाला बाजूला करते. दिसतं का इथं हात? बघा इथं, करेक्ट. सहाव्या शतकात ऊस होतं का हो? 6व्या शतकातलं मंदिर आहे, ऊस होतं का? हा बघा ऊसाचा कांड्या बघा, हत्ती मुळा सगळं उडून खायचं आहे. दिसतं का? आणि आताच्या मुलं डमरू कसं वाजवतात? हातात धरून असं घरामोर असं वाजवतात. त्यावेळी पोझिशन काय होतं? 6व्या शतकातलं. कमरेमध्ये वाघ किती, इकडं थांबा, कमरेमध्ये वाघ किती आणि मानकेमध्ये वाघ किती, आणि बघा डमरू कुठं आहे बघा. करू नका ट्राय, तसं ट्राय करू नका. करेक्ट. बघा हा कृष्ण का काळा आहे, हा मंदिर का लालसर दिसतोय, आणि कृष्ण करू नका करू नका. कृष्ण का काळा आहे, हा कृष्ण का एवढंच काळा दिसतोय, हे सगळं मंदिर लालसर का दिसतोय? 2019 मध्ये महापूर आलता, 12 फूट पाणी. हे पाण्यापासून लालसर झालेलं आहे. आणि इथं आमची गावची लोक तेल लावतात, ह्याला तेलाने प्रेशर मारलं तर काळं दिसल. हा फक्त कृष्णाला तेल लावतात, हा काळसर दिसतो. आम्हाला अंगठी दिला, शेतीने काय देते? इथं बघा गळ्यातील काढून माळ देते हनुमानला, हे हनुमान आहे. आता एक मर्डर केला, शिक्षा काय होते तुम्हाला? आणि वजन असलं तर, वजन असलं तर जन्म ठेप नाही, तर वजन असलं तर तुम्हाला सोडून देतात.
पहिला होतं कडेलोट, नाही तर हत्तीच्या पायाखाली तुडवायचं. बघा तिथं खाली हत्तीच्या पायाखाली तुडवतो, नंतर कडेलोट डोंगरावरून ढकलून द्यायचं. इथं कन्या किती आहेत बघा, कन्या किती आहेत बघा, द्वारपाल किती आहेत बघा. सगळी 6 नाही 10 आहेत. सगळे लेडीज आहेत, जेंट्स कोण नाहीत. हे गावचं नाव खिद्रापूर नव्हतं, कोपेश्वर आणि कोपम होतं. खिदरखाना टाकून गेला खिद्रापूर, आणि कुठल्या गावात थांबला त्याचं नाव आहे शहापूर. शहापूर इचलकरंजीत आहे, कोल्हापूरमध्ये आहे, मिरजमध्ये आहे, बेळगावमध्ये बी आहे शहापूर. आणि इथलं नदीच्या पलीकडं इथंही शहापूर आहे. खिद्रापूरच्या पुढच्या अंगाला नदी आहे ना, त्याच्या मागच्या अंगाला शहापूर हे नाव आहे. खिदरखाना आम्ही बदलायचा प्रयत्न करायलाय, कधी बदल. ही बघा तांडव करताय कोण आहे, चामुंडेश्वरी. एका पायावर तांडव करताय चामुंडेश्वरी. तुम्ही आतनं बघितला, हे बघा हातामध्ये चक्र गदा शंख आहे ना, विष्णू. तिकडे महेश ब्रह्मा, इकडे विष्णू. हातामध्ये चक्र गदा शंख आहे ना, हे विष्णू. इथं झालं मंदिराची समाप्ती. धन्यवाद. या मंदिराचा इतिहास फार मोठा आहे. तो वाचायचा असेल, लिहायचा असेल, पाहायचा असेल तर या मंदिराला एकदा नक्की भेट द्या. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शंकर महाराज. हर हर महादेव.